नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल बोला शेटमध्ये मी स्वागत करतो. मित्रांनो, अवकाशात पृथ्वीभोवती अनेक गोष्टी घिरट्या घालत असतात आणि या सगळ्या गोष्टी दुसऱ्या आकाशगंगेतून आपल्या आकाशगंगेमध्ये येत असतात. लघुग्रह आणि त्यासारख्या गोष्टीसुद्धा पृथ्वीसाठी चांगल्यासुद्धा असू शकतात आणि कधीकधी मोस्ट ऑफ द टाइम्स ते धोक्यादायकच असतात. आणि अशाच गोष्टींमध्ये एका लघुग्रहानं सर्व अंतराळ संशोधकांचं आणि लघुग्रह अभ्यासकांना चिंतेत टाकलेलं आहे. आणि याचं महत्त्वाचं कारण जे आहे ते म्हणजे 2024 YR4 या नावाचा एक लघुग्रह जो पृथ्वीवर धडकण्याच्या शक्यतेत आणखी भर पडली आहे. काही महिन्यांपूर्वी नासानं ही शक्यतेची टक्केवारी 2.3% असल्याचं म्हटलं होतं, ज्यानंतर त्यात वाढ झाल्याची बाब समोर आली. धडकी भरवणारी बाब म्हणजे हा लघुग्रह पृथ्वीवर आढळल्यास सर्वाधिक विध्वंस मुंबई आणि कोलकाता या मुख्य शहरांचं होऊ शकते. लाईव्ह सायन्सच्या अहवालानुसार हे संकट काही वर्षे दूर असलं तरीही त्यावर लक्ष ठेवणं ही महत्त्वाची बाब असेल. 2032 हा लघुग्रह पृथ्वीजवळून जाण्याची शक्यता आहे आणि पृथ्वीवर तो आढळण्याची शक्यता 32 पैकी 1 एवढी सांगण्यात येत आहे. तर चंद्रावर आढळण्याची शक्यता 0.3% असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. ॲस्टेरॉइड 2024 YR4 पृथ्वीवर नेमका कुठे आढळणार आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही आहे. मात्र हा लघुग्रह पृथ्वीवर आढळल्यास पॅसिफिक महासागर, उत्तर दक्षिण अमेरिका, अटलांटिक महासागर, आफ्रिका, अरबी समुद्र आणि दक्षिण आशिया या ठिकाणावर हानी होऊ शकते, ज्यामुळे या संपूर्ण भागाला आता रिस्क कॉरिडॉर म्हणून म्हटलं जात आहे. हा लघुग्रह पृथ्वीवर धडकल्यास भारतातील मुंबई, कोलकाता शहरांसह बांगलादेशमधील ढाक्याचंही मोठं नुकसान होऊ शकतं. आफ्रिकेत तो धडकल्यास तिथं अबिजान, नायजेरियातलं लागोस, सुदानची राजधानी खार्तूम या शहरांचंही मोठं नुकसान होऊ शकतं. प्राथमिक स्वरूपातील माहितीनुसार हा लघुग्रह 177 फूट रुंद असून त्याची टक्कर झाल्यास सुरतसारखं शहर उद्ध्वस्त होऊ शकतं. तो पृथ्वीवर आढळल्यास 8 मेगाटन ऊर्जा अर्थात अणुबॉम्बच्या स्फोटाहून 500 पट अधिक ऊर्जा यातून उत्सर्जित होऊ शकते. त्यामुळे आता भविष्यात या लघुग्रहाचं भवितव्यच पृथ्वीची भवितव्य ठरवणार असं म्हणायला हरकत नाही. तर मित्रांनो, कसा वाटला हा नवीन व्हिडिओ तुम्हाला? जर आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.